तुम्ही कधी आयुष्यात असा विचार केला नसेल की कधीतरी आई वडिलांना स्वतःच्या मुलासाठी मृत्यू मागावा लागेल. लहानसं मुलाला मोठं करणं खूप सोपं नाही. ज्या मुलाला त्यांनी जन्म दिला, हात धरून चालायला शिकवलं, त्याच्यासाठी स्वप्न बघितलं, मेहनत केलं, त्याच मुलाला एक दिवस मुक्त करण्यासाठी कोर्टाची पायरी चढायला लागणार असं वाटलं नव्हतं. ही एक सत्य घटना आहे हरीशची. हरीश हुशार इंजिनिअरिंग विद्यार्थी होता. तो अभ्यासात खूप हुशार होता. स्वप्नात पण कधी विचार केला नव्हता की त्याच्यावर एवढा कठीण प्रसंग येईल. तो जिवंत होता, पण त्याची हालचाल बंद होती. पण गेल्या 13 वर्षापासून तो मृत्यूशी झुंज देत होता आणि शेवटी स्वतःच्या मुलासाठी इच्छामरण मागण्याचा साल 2013 पंजाबमधल्या एका कुटुंबात वाढलेला हरीश राणाच्या नावाचा मुलगा. त्याचा स्वभाव शांत, अभ्यासात हुशार, आई वडिलांचा खूप लाडका. त्याची आई घरीच असायची आणि बाप सरकारी नोकरीत होते. आयुष्यात एवढा कठीण काळ येईल असं वाटलं नव्हतं. शाळेत नेहमी चांगला गुण मिळवायचं त्याची. आई नेहमी अभिमानाने म्हणायची, माझा मुलगा एक दिवस मोठा इंजिनियर होणार. हरीश हसत म्हणायचा, हो आई, मी तुझ्यासाठी मोठं घर बांधणार. त्यात शिक्षण पूर्ण झालं. हरीशला चंदीगडमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. घरात आई वडील सर्व खुश होते, पण आईला रडू येत होतं की पहिल्यांदाच तिचा मुलगा घरापासून दूर राहणार. हरीश जाताना आईने खाऊ, कपडे आणि त्याला लागणारे वस्तू बॅगमध्ये ठेवले. हॉस्टेलच्या हरीश एक PG रूममध्ये होता. नवीन लोक, नवीन शहर, नवीन मित्र. अगोदर तिथं अजिबात करमत नव्हतं. तो रोज त्याच्या आई वडिलांना फोन करायचा. त्याला त्याची आईची खूप काळजी असायची. आई पण त्याला स्वतःची काळजी घे, वेळेवर जेवण कर, कारण आपल्यासाठी आपला मुलगा नेहमी लहानच असतो. इंजिनिअरिंगमध्ये अभ्यास करून तो चांगला मार्कने पास झाला. त्याने आई वडिलांना फोन करून सांगितलं. ते खूप खुश झाले. हरीश नेहमी पुस्तक वाचत असे. हरीशला माहिती होतं की आई वडिलांनी मला कष्टाने मोठं केलं, शिक्षण दिलं. त्याला आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं, पण त्याच्या आयुष्यात वेगळंच वळण घेतलं. एक रात्र अशी भयानक होती की वर्ष 2013च्या कॉलेजमध्ये सगळे झोपले होते. अचानक मोठा आवाज आला. खाली सर्व लोक जमा झाले. कोणीतरी खाली पडलं वरून. काही मुलं धावत खाली लोकांची गर्दी झाली. खाली फ्लोअरवरती एक मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याची हालचाल होत नव्हती. डोक्याला खूप भयंकर मार लागला होता आणि तो मुलगा हरीश राणा होता. कॉलेजमधल्या मुलं बोलत होते, त्याला चक्कर आली, पण हरीश कसा पडला हे कोणालाच माहिती नव्हतं. त्याला दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याचा इलाज सुरू केला आणि ICUमध्ये हलवलं. डोक्याला जवळ मार लागला होता. त्याच्या घरात कळवले. हरीशच्या आईवडिलांनी फोन केला. त्यांना सांगितले त्यांचा मुलगा वरून खाली पडला. त्याची अवस्था खूप गंभीर आहे. आईच्या हातात मोबाईल खाली पडला. ते खूप जोरजोराने रडायला लागले. तिला काहीच कळलं नव्हतं. असं कसं झालं? वडिलांनी कसं तरी स्वतःच्या अश्रू लपवले आणि दोघे लगेच चंदीगडला निघाले. आई वडील हॉस्पिटलला आले आणि खूप घाबरले होते. आई देवाची प्रार्थना करायला लागली, माझ्या मुलाला वाचव, त्याला बरं वाटू दे. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले. डॉक्टरांनी सांगितले डोक्याला खूप गंभीर दुखापत झाली आहे, काही सांगू शकत नाही. तिने हरीशला पाहिलं.
ते पाहून ती खूप रडायला लागली. मुलगा बेडवर शांत होता. पूर्ण अंगाला मशीन जोडलेले होते. नाकात नळी, डोळ्यात उघडत नव्हता. छातीवर मशीन आणि त्याच्या डोक्यावर हात फिरून बघितलं. आई आहे तुझी. शांत पडलेला होता. आई वडील आपल्या मुलाला बघून खूप वाईट वाटलं. हॉस्पिटलमध्ये महिना झाला. डॉक्टर रोज तपासणी करत होते, पण हरीशने एकदाही डोळे उघडले नव्हते. काही बोलत नव्हता. डॉक्टरांनी आई वडिलांना कॅबिनमध्ये बोलवले आणि सांगितले, तुमचा मुलगा बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही किंवा हालचाल करू शकत नाही. आई वडील शॉक झाले. आमच्याकडून होईल जितकं प्रयत्न होईल तेवढं करू, पण सर्व देवावर सोडा, असं डॉक्टरांना सांगून टाकले. पण तरीही त्यांच्या आई वडिलांनी हा आस सोडले नाही. त्याला वेगवेगळ्या दवाखान्यात नेण्यात आले, पण काहीही होऊ शकले नाही. शेवटी त्याला होम केअरमध्ये ठेवण्यात आले. घरामध्ये नर्स, फिजिओथेरपी, औषध आणि ट्यूब फीडिंग सर्व त्याचा उपचार करण्यात आले. आई वडिलांना खर्चही भरपूर केला. आई वडिलांनी घर विकले, सोनं विकलं, पण त्यांनी माघार घेतलं नाही. पण घरी आणून मुलाचा उपचार केला. घरात त्याच्यासाठी औषधाच्या बाटल्या, सर्व काही करण्यात आले. मात्र हरीश शांत पडलेला होता आणि नेहमी देवाची पूजा करायची. माझा मुलगा बरा होऊ दे. आईला आशा होती की एक ना एक दिवस माझा मुलगा मला आई म्हणे डोळे उघडून. आई रोज त्याच्या डोक्यावरून हात फिरवायची. आता खूप वर्ष झालं. शेजारी पाजारी लोकांनी विचारायला बंद केलं, पण आई वडील मात्र 10 वर्षापासून मुलाची काळजी घेतली. शेवटी आई वडील त्याच्या डोळ्यात विचारायला की आपण त्याला वेदनातून मुक्त करावा. आईने काळजावर दगड ठेवला. मुलाचा वेदना, प्रेम सर्व काही तिला दिसत होतं. शेवटी आईने हो बोलले, कारण हरीशला पण वेदना आहे. हरीश हा निर्णय घेणं खूप कठीण होतं आई वडिलांसाठी, पण त्यांनी ठरविले. मग त्यांनी मुलासाठी 2024 त्याचे वडील सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये अर्ज घेऊन गेले. त्यांनी विनंती केली, पण काय कागदपत्र, डॉक्टरांचा सल्ला सगळ्यांचं जमा केले. तेव्हा सर्व डॉक्टरांनी सांगितले की हरीशच्या मेंदूला झालेला दुखापत इतकी गंभीर आहे की तो बरं होऊ शकत नाही. 13 वर्षापासून तो वेदना सहन करत आहे. कोर्टात जेव्हा हरीशच्या आईवडिलांना विचारलं गेलं की त्यांनी हा निर्णय घेतला, तेव्हा आईच्या डोळ्यात अश्रू आले. मला माझ्या मुलावर खूप प्रेम आहे, पण रोज त्याला अशा अवस्थेत बघून ही माझ्यासाठी सर्वात मोठी वेदना आहे. शेवटी सुप्रीम कोर्टाने त्याला परवानगी दिली नाही. शेवटी आई वडिलांनी हायकोर्टामध्ये अपील केले. शेवटी त्यांना त्याला इच्छा मरण्याची परवानगी दिली. आपल्या आई वडिलांची किंमत ओळखा, त्यांच्या प्रेमाची कदर करा, कारण आई वडील शिवाय कोण आपल्याला प्रेम करू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.